नमस्कार. आज आपण एकदम चटपटीत आणि पौष्टिक असं टोमॅटोचं सूप कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक प्रेशर कुकर गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण मी 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता. आता इथे मी 3 लवंग, दालचिनी आणि 1 तमालपत्र घेतलेलं आहे. 1 मिनिटभर आपण हे तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात. 4 ते 5 पाकळ्या लसूण इथे मी ठेचून घेतलेला आहे. लसूणसुद्धा आपण तेलामध्ये 1 मिनिटभर व्यवस्थित परतवून घेणार आहोत. बारीक चिरून घेतलेला इथे मी कांदा घातलेला आहे. कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता इथे मी साधारण अर्धा किलो एवढे टोमॅटो स्वच्छ धुवून घेऊन अशा प्रकारे क्यूबमध्ये कट करून घेतलेले आहेत. टोमॅटोसुद्धा आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत. एक 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवर आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता इथे मी 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व कुकरचं झाकण लावून घेऊयात. मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेमवर आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत व कुकर थंड झाल्यानंतरच आपण तो खोलून पाहणार आहोत. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे मी तो खोललेला आहे. आता आपण यातलं तमालपत्र, दालचिनी आणि लवंग बाजूला काढणार आहोत. व हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता इथे मी हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी ॲड करून आपण याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे व आता आपण ही सर्व टोमॅटोची प्युरी गाळणीने गाळून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व सूप गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आपली टोमॅटोची प्युरी व्यवस्थित गाळून झालेली आहे. आता हे पातेलं मी गरम करायला ठेवलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आता इथे मी थोडंसं पाणी घालत आहे. साधारण अर्धा कप एवढं मी पाणी घातलेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या थंडीमध्ये तुम्ही हे टोमॅटो सूप नक्की ट्राय करा. इथे मी पाव चमचा एवढी मिरेपूड घेतलेली आहे व चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता मीडियम फ्लेमवर आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊन एक 3 ते 4 मिनटं हे सूप छानपैकी उकळून घेणार आहोत व आपलं हेल्दी असं टोमॅटोचं सूप एकदम रेडी आहे. अशाच प्रकारच्या भरपूर सूपच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही सूप रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत आणि पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. सूपची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. एकदम क्रीमी आणि छान असं सूप आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला अगदीच हॉटेलसारखं सूप हवं असेल तर तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये 2 चमचे पाणी घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये घालू शकता. कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यानंतर 3 ते 4 मिनटं व्यवस्थित उकळवून घेतलं की अगदी हॉटेलसारखं सूप रेडी होईल. परंतु अशा प्रकारे तुम्ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चवीला अप्रतिम लागते.